नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. नेहा, जेव्हा आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो तेव्हा डोळ्यासमोर एक योद्धा येतो. पण रणजित देसाईंनी त्यांना श्रीमान योगी का म्हटलं असेल? हेच तर मला नेहमी पडलेलं कोड आहे अनिल. योगी तर अरण्यात राहतात, मग सिंहासनावर बसलेला माणूस योगी कसा असू शकतो? कारण योगी म्हणजे फक्त संन्यासी नाही, तर तो जो सत्तेत असूनही सत्तेच्या मोहापासून अलिप्त असतो. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण योगी शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तर एक संन्यासी ज्याने सगळ्या जगाचा त्याग केलाय. बरोबर. पण देसाई योगी या शब्दाला एका एका वेगळ्या, खूप व्यापक अर्थाने वापरतात. त्यांच्या मते योगी तो आहे जो कर्म करतो, पण त्या कर्माच्या फळात अडकत नाही. जो सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर असूनही त्या सत्तेच्या मोहापासून, अहंकारापासून पूर्णपणे अलिप्त असतो. देसाईंची कादंबरी याच मानसिकतेचा शोध घेते. अगदी. आणि ही मानसिकता समजून घेण्यासाठी देसाई आपल्याला थेट 17व्या शतकात घेऊन जातात. तो काळ समजून घेतल्याशिवाय मला वाटतं महाराजांच्या योगी असण्याचा अर्थच लागणार नाही. हो, ती पार्श्वभूमी खूप गरजेची आहे. विचार करा ना, तो काळ होता तरी कसा? उत्तरेत मुघलांचं प्रचंड मोठं साम्राज्य म्हणजे शहाजहान आणि त्यानंतर आलेला औरंगजेब. आणि इकडे दक्षिणेत बिजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही. हो, आणि या सगळ्या सत्तांमध्ये सतत संघर्ष सुरू होता, सतत लढाया. आणि या संघर्षाचा सगळ्यात जास्त त्रास कोणाला होत होता? सामान्य माणसाला, रयतेला. देसाईंनी त्या परिस्थितीचं जे चित्र उभं केलंय ते खरंच खूप विदारक आहे. हो, सततच्या स्वाऱ्या, लुटालूट, अन्याय, एक प्रकारची असुरक्षितता होती. लोकांना कोणी वालीच नव्हता. अशा काळात लोकांना एका अशा राज्याची, एका अशा राजाची गरज होती जो त्यांना फक्त राजकीय स्वातंत्र्य नाही, तर सन्मानानेच आणि सुरक्षितपणे जगण्याचा हक्क देईल. बरोबर. आणि म्हणूनच देसाईंची कादंबरी ही केवळ लढाया आणि विजयांची एक जंत्री नाहीये. ती एका राजाच्या मनाचा वेध घेणारी गाथा आहे. त्याच्या विचारांचा मागोवा घेणारी. हो, ते दाखवतात की स्वराज्य ही फक्त एक लष्करी मोहीम नव्हती, तर ते एका न्यायपूर्ण समाजाचं स्वप्न होतं. आणि त्या स्वप्नाचा पायाच मुळी त्या योगी वृत्तीवर आधारलेला होता. म्हणजे श्रीमान योगी ही पदवी अशा राजासाठी आहे जो सत्तेच्या अहंकारापासून अलिप्त आहे, जो सत्तेला एक जबाबदारी मानतो. अगदी अचूक. देसाई हेच सांगतात की सत्ता त्यांच्या डोक्यात कधीच गेली नाही, ती एक जबाबदारी म्हणून त्यांच्या हृदयात राहिली. आणि ही वृत्ती काही राज्याभिषेकानंतर आलेली नाही. ती लहानपणापासूनच होती. हो, ती त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या चारित्र्याचा अविभाज्य भाग होती. आणि या चारित्र्याचा पाया त्यांच्या बालपणीच घातला गेला होता. जिजाबाईंच्या शिकवणीतून. बरोबर. देसाई जिजाबाईंना महाराजांच्या केवळ आई नाही, तर शिल्पकार मानतात. त्या त्यांच्या पहिल्या आणि सर्वश्रेष्ठ गुरु होत्या. त्यांनी लहानपणी फक्त रामायण महाभारतातल्या गोष्टी नाही सांगितल्या. नाही, त्यांनी त्या कथांमधनं स्वधर्म म्हणजे काय, न्याय म्हणजे काय आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचं महत्त्व काय, ही मूल्य त्यांच्या मनात खोलवर रुजवली. आणि गंमत म्हणजे ही शिकवण केवळ आदर्शवादी किंवा धार्मिक नव्हती, ती अत्यंत व्यावहारिक होती. हो ना. त्यांनी न्यायाच्या कथा सांगितल्या, पण त्याचबरोबर शस्त्रविद्या, घोडेस्वारी आणि राजकारणाचे धडेही दिले. म्हणजे एका हातात तत्वज्ञान आणि दुसऱ्या हातात तलवार, ही दुहेरी शिकवणच त्यांच्या यशाचं गमक होती असं देसाई सूचित करतात. हो, ही केवळ राजकीय शिकवण नव्हती, तर एका भावी राजाची नैतिक बैठक तयार करण्याचं ते काम होतं. आणि हीच नैतिक बैठक त्यांना त्यांच्या काळातल्या इतर राजांपेक्षा पूर्णपणे वेगळं ठरवते. बरोबर. त्यांच्यासाठी स्वराज्य जिंकणं म्हणजे फक्त राजकीय सीमा वाढवणं नव्हतं, ते अन्यायाविरुद्ध पुकारलेलं एक धर्मयुद्ध होतं. यावर देसाई एक खूप सुंदर रूपक वापरतात जे या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं. चिखलातील कमळ. हो, भोवताली कपट, विश्वासघात, हिंसा आणि स्वार्थाचं इतकं घाणेरडं राजकारण. म्हणजे तो चिखल. हो, तो चिखल. आणि त्या चिखलात असूनही महाराजांचं चारित्र्य आणि त्यांचा हेतू त्या कमळाप्रमाणे शुद्ध आणि निर्मळ राहिला. स्वराज्य म्हणजे त्या चिखलात एक न्यायाचं बेट तयार करणं होतं. आणि हे बेट केवळ एका राजाच्या इच्छेने तयार होत नाही, त्यासाठी लोकांचा सहभाग लागतो. देसाई वर्णन करतात की महाराज सामान्य रयतेत कसे मिसळायचे. त्यांनी लोकांची दुःख फक्त ऐकली नाहीत. नाही, त्यांनी ती जवळून पाहिली होती, अनुभवली होती.
आणि ही जी लोकांबद्दलची सहानुभूती होती तिनेच स्वराज्याच्या चळवळीला एका लोकचळवळीचं स्वरूप दिलं. म्हणूनच तर मावळ्या त्यांच्यावर इतकं निरपेक्ष प्रेम करायचे. ते नातं राजा आणि सैनिक असं कोरडं नव्हतं. अजिबात नाही. देसाई असे अनेक प्रसंग सांगतात जिथे महाराज त्यांच्या सैनिकांच्या सुखदुःखात स्वतः सहभागी व्हायचे. ही निष्ठा पैशाने किंवा धाकाने विकत घेतलेली नव्हती. नाही, ती महाराजांचं चारित्र्य, त्यांचा निस्वार्थ हेतू आणि हे राज्य आपलं सर्वांचं आहे या भावनेतून जोडली गेली होती. एका योगी राजावर विश्वास ठेवून सामान्य माणसं असामान्य पराक्रम करत होती. पण मग या योगी वृत्तीचा प्रशासनावर कसा परिणाम झाला? कारण राज्य केवळ भावनांवर चालू शकत नाही. त्याला एका मजबूत प्रशासकीय पायाची गरज असते. बरोबर. आणि महाराजांनी त्याकडेही तितकंच लक्ष दिलं, जसं की अष्टप्रधान मंडळ. देसाई या रचनेकडे फक्त एक मंत्रिमंडळ म्हणून पाहत नाहीत. नाही, ते त्याला महाराजांच्या योगी वृत्तीचं प्रशासनातलं प्रतिबिंब मानतात. हे थोडं स्पष्ट करा ना. नक्कीच. त्या काळातल्या इतर दरबारांपेक्षा ही रचना पूर्णपणे वेगळी होती. म्हणजे मुघल किंवा आदिलशाही दरबारात सर्व सत्ता एका व्यक्तीभोवती केंद्रित असायची. सुलतानाभोवती किंवा बादशाहभोवती निष्ठा व्यक्तीला असायची, व्यवस्थेला नाही. अगदी. याउलट महाराजांनी अष्टप्रधान मंडळाद्वारे सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. त्यांनी गुणवत्तेनुसार जबाबदारी देऊन एक सिस्टम तयार केली. म्हणजे मी नाही तर व्यवस्था महत्वाची आहे हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणला. हो. आणि याच व्यवस्थेचा भाग म्हणून त्यांनी काही नैतिक नियम घालून दिले, जे त्या काळात अकल्पनीय होते. उदाहरणार्थ कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग. तिला सन्मानाने परत पाठवण्याचा. हो. देसाईंच्या लेखनात हा प्रसंग केवळ महाराजांच्या मोठेपणाचं उदाहरण म्हणून येत नाही. तर ते एक धोरणात्मक विधान होतं. त्यातून त्यांनी स्पष्ट संदेश दिला की आमचा लढा व्यक्तींविरुद्ध किंवा त्यांच्या धर्माविरुद्ध नाही. तो अन्यायी सत्तेविरुद्ध आणि अधर्माविरुद्ध आहे. स्त्रियांचा आदर हा स्वराज्याचा मूलभूत नियम असेल, हे त्यांनी त्या एका कृतीतून सिद्ध केलं. एका योगी राजाच्या राज्यात नीतिमत्तेला सर्वोच्च स्थान असतं हेच त्यांनी दाखवून दिलं. हीच दूरदृष्टी. पण या सगळ्या तत्वांची, या योगी वृत्तीची खरी कसोटी लागली जेव्हा समोर मृत्यू मूर्तिमंत उभा होता. अफजल खानाचं प्रकरण. हो. आदिलशाहीचा तो बलाढ्य, क्रूर आणि कपटी सरदार. देसाई त्या प्रकरणाचं जे वर्णन करतात ना, ते वाचताना खरंच अंगावर काटा येतो. त्याचा हेतू स्पष्ट होता. शिवाजी महाराजांना कोणत्याही परिस्थितीत संपवायचं. त्यासाठी त्याने देवळं पाडली, रयतेवर अत्याचार केले. त्याचा उद्देश महाराजांना भावनिकदृष्ट्या डिवचण्याचा होता. त्याला वाटलं की महाराज संतापाच्या भरात खुल्या मैदानात युद्धाला येतील. जिथे त्याच्या प्रचंड सैन्यापुढे त्यांचा निभाव लागला नसता. तो एक सापळा होता. आणि इथेच देसाई महाराजांच्या मानसिकतेचं सूक्ष्म विश्लेषण करतात. एक सामान्य राजा कदाचित त्या चिथावणीला बळी पडला असता, पण योगी राजाने काय केलं? त्यांनी भावनांवर पूर्ण नियंत्रण ठेवलं. बरोबर. परिस्थितीचं अत्यंत शांतपणे आणि तर्कशुद्ध विश्लेषण केलं. त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीचा प्रस्ताव स्वीकारला, पण पूर्ण तयारीनिशी. पण ती तयारी बचावाची होती, आक्रमणाची नाही. बरोबर? अगदी. देसाई हे स्पष्ट करतात की त्यांनी जे चिलखत घातलं, जी वागणखं सोडत ठेवली, तो विश्वासघातापासून स्वतःचा बचाव करण्याचा एक उपाय होता. त्यांनी स्वतःहून हल्ला करण्याची योजना आखली नव्हती. म्हणजे जेव्हा अफजल खानाने प्रत्यक्ष भेटीत दगाफटका करून महाराजांवर कट्यारीचा वार केला, तेव्हाच त्यांनी प्रतिक्रिया दिली. तो वार आत्मसंरक्षणार्थ केलेला होता. हो. आणि देसाईंच्या लेखनात अफजल खानाचा वध हा केवळ एक लष्करी विजय नाहीये, तो अधर्मावर धर्माचा विजय आहे. अत्यंत धोकादायक परिस्थितीतही शांत राहणं, नैतिक चौकट न सोडणं आणि योग्य वेळी योग्य पण निर्णायक पाऊल उचलणं, हेच त्यांच्यातल्या योगी वृत्तीचं दर्शन घडवतं. या एका विजयाने केवळ आदिलशाहीलाच नाही तर संपूर्ण भारतात महाराजांची कीर्ती पसरवली. हो. लोकांचा आत्मविश्वास वाढला. आणि मग तो क्षण आला ज्याने या सगळ्या संघर्षाला एक सार्वभौम आणि कायदेशीर ओळख दिली. 1674 सालचा राज्याभिषेक सोहळा. रायगडावर झालेला तो भव्य समारंभ. पण देसाईंच्या मते तो सोहळा केवळ सिंहासनावर बसण्याचा नव्हता. त्याचा अर्थ त्याहून खूप खोल होता. तोपर्यंत महाराज एक यशस्वी लष्करी नेते होते. काही जणांच्या मते एक मोठे जहागीरदार किंवा बंडखोर. बरोबर. पण राज्याभिषेकाने त्यांनी घोषित केलं की हे एक स्वतंत्र सार्वभौम राज्य आहे. या सोहळ्याने स्वराज्याला एक कायदेशीर आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे एक नैतिक अधिष्ठान दिलं. त्यासाठी काशीहून गागाभट्टांना बोलावण्यात आलं.
हजारो लोक जमले, वैदिक पद्धतीने विधी झाले. यातून हे स्पष्ट झालं की हे राज्य केवळ तलवारीच्या जोरावर नाही, तर ते धर्माच्या आणि न्यायाच्या पायावर उभं आहे. पण या सगळ्या भव्य सोहळ्यानंतर, सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यावर, जेव्हा त्यांना सार्वभौम छत्रपती म्हणून घोषित करण्यात आलं, तेव्हा त्यांच्या मुखातून जे उद्गार बाहेर पडले, त्यातच त्यांच्या योगी असण्याचं सार दडलंय. काय म्हणाले होते ते? राज्याभिषेकानंतर महाराज म्हणाले, हे राज्य माझं नाही, हे राज्य श्रींचं आहे, देवाचं आहे. मी केवळ त्याचा सेवक आहे. एक मिनिट, म्हणजे सार्वभौम राजा झाल्यावर एवढा मोठा संघर्ष करून स्वराज्य स्थापन केल्यावरही त्यांनी स्वतःला त्याचा मालक न मानता सेवक मानलं. आजच्या काळात जिथे लहान सहान पदं मिळाल्यावरही अहंकार दुणावतो, तिथे ही कल्पनाच अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. हो, आणि देसाईंच्या मते हेच श्रीमान योगी असण्याचं मूळ आहे. राजपद म्हणजे सत्ता नव्हे, तर सेवा आहे. अधिकार नाही, तर जबाबदारी आहे. ही भावना त्यांच्यात होती. सत्तेच्या शिखरावर पोचूनही स्वतःला सेवक समजणं हीच त्यांच्यातल्या योगी राजाची खरी ओळख आहे. हे अविश्वसनीय आहे. पण अनिल, एका योगी राजाला सुद्धा अफझल खानासारख्या क्रूर शत्रूला सामोरे जावं लागतं. मग अशी आध्यात्मिक आणि नैतिक बैठक असलेली व्यक्ती इतक्या टोकाच्या हिंसेला कशी सामोरी जाते? इथेच खरा कास लागतो. जेव्हा समोर अफझल खानासारखा शत्रू उभा असतो, तेव्हा एका योगी राजाला आपली तलवार कशी चालवावी लागते. त्या भेटीच्या आधी महाराजांच्या मनात नक्की काय सुरू होतं, त्या एका क्षणाने इतिहास कसा बदलला, हे कळतं एका भेटीतून. ती भेट होती प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेली अफझल खानाची भेट. त्या भेटीत महाराजांनी खानाचा कोथळा बाहेर काढला हे आपल्याला माहीत आहे. पण त्यामागे योगी विचार कसा काय असू शकतो? कारण महाराजांसाठी अफझल खान हा एक माणूस नव्हता, तो अन्याय होता. आणि अन्यायाचा नाश करणे हाच खरा राजधर्म आहे. अच्छा, म्हणजे आज आपण रणजित देसाईंच्या श्रीमान योगी याच कादंबरीचा आधारे शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू उलगडून पाहणार आहोत. अगदी. ही गोष्ट फक्त एका योद्ध्याची नाही, तर एका योगी राजाची आहे. पण आपण पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया. देसाईंना योगी म्हणजे नक्की काय म्हणायचंय? कारण हा शब्द ऐकला की लोकांना वाटतं कोणीतरी ध्यान लावून बसलेला साधू. पण इथे तो अर्थ नाहीये, बरोबर? नाही, अजिबात नाही. गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे, म्हणजे फळाची अपेक्षा न करता आपलं कर्म करत राहणारा तो योगी. अच्छा. सुख, दुःख, मान अपमान याने विचलित न होणारा, जो सत्तेच्या मोहात अडकत नाही, एका मोठ्या ध्येयासाठी आपलं जीवन समर्पित करतो, तो योगी. आणि देसाई महाराजांकडे याच दृष्टिकोनातून पाहतात. हो, आणि याची पहिली आणि सर्वात मोठी कसोटी लागली ती अफझल खानाच्याच प्रकरणात. खानाने आदिलशाहीतून निघताना विडा उचलला होता की तो शिवाजीला जिवंत किंवा मृत परत आणणार. आणि त्यासाठी त्याने लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. हो, त्याने तुळजापूर, पंढरपूरची देवळं फोडली, रयतेवर अनन्वित अत्याचार केले. त्याचा उद्देश एकच होता, महाराजांना डिवोचण्याचा. अगदी त्यांना भावनिकदृष्ट्या अस्थिर करून खुल्या मैदानात लढायला भाग पाडणं. खरंय, कोणतीही सामान्य व्यक्ती इतक्या मोठ्या चिथावणीने संतापली असती. पण देसाई वर्णन करतात की महाराज कमालीचे शांत होते. हो, त्यांनी भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेतला नाही. उलट अत्यंत थंड डोक्याने परिस्थितीचं विश्लेषण केलं. इथेच त्यांची योगी वृत्ती दिसते की नाही? बरोबर. त्यांनी खानाच्या शक्तीचा आणि स्वतःच्या मर्यादांचा अचूक अंदाज घेतला. खानाकडे अफाट सैन्य होतं आणि महाराजांकडे होतं सह्याद्रीचं पाठबळ. म्हणून त्यांनी प्रतापगडाची जागा निवडली. ही निवड म्हणजे निव्वळ लष्करी डावपेच नव्हता, तर काय म्हणतात त्याला, संयमातून जन्माला आलेली एक रणनीती होती. आणि भेटीच्या वेळी सुद्धा जेव्हा खानाने दगा दिला, कट्यारीचा वार केला, तेव्हाच, फक्त तेव्हाच महाराजांनी वाघणखं त्याच्या पोटात घुसवली. म्हणजे हा केवळ शौर्याचा विजय नव्हता. नाही, तो आत्मरक्षणार्थ केलेला प्रतिहल्ला होता. अत्यंत धोकादायक परिस्थितीतही नैतिक चौकट न सोडता अधर्मावर मिळवलेला धर्माचा विजय होता तो. आणि या एका घटनेने स्वराज्याचा पाया मजबूत केला. हो, लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला. पण या विजयाने एका खूप मोठ्या शक्तीचं लक्ष वेधून घेतलं, मुघल साम्राज्याचं. आणि त्यातूनच घडला तो प्रसंग ज्याने महाराजांच्या शारीरिक शौर्याची नाही, तर मानसिक सामर्थ्याची खरी कसोटी पाहिली. आग्र्याची कैद. हो, आग्र्याहून सुटका. बरोबर. साल होतं 1666.
पुरंदरच्या तहानंतर मिर्झा राजे जयसिंगांच्या शब्दावर विश्वास ठेवून महाराजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जावं लागलं. हां, तह म्हणजे वरकरणी एक मोठा पराभव वाटू शकतो नाही का? हो, स्वराज्याचे 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा मुलूक मुघलांना द्यावा लागला होता. हे तर खूप मोठं नुकसान होतं. ज्या किल्ल्यांसाठी रक्त सांडलं ते शत्रूच्या हवाली करावे लागले. खरंय, देसाई दाखवतात की ही एक धोरणात्मक माघार होती, शरणागती नव्हती. अच्छा, हो, महाराजांना माहीत होतं की जयसिंग आणि दिलेरखानाच्या एकत्रित सैन्यासमोर आपला निभाव लागणार नाही. अशावेळी सगळं स्वराज्य पणाला लावण्यापेक्षा काही पावलं मागे येऊन वेळ विकत घेणं महत्वाचं होतं. म्हणजे यशाने हुरळून न जाणं आणि अपयशाने खचून न जाणं, हीच योगी वृत्ती. अगदी. आणि याच तहाचा भाग म्हणून ते आग्र्याला पोचले. हो पण तिथे औरंगजेबाने त्यांचा अपमान केला. हो, त्याचा दरबार म्हणजे वैभवाचं आणि सत्तेचं प्रतीक, आणि त्या भरगच्च दरबारात औरंगजेबाने महाराजांना कमी महत्वाच्या सरदारांच्या रांगेत उभं केलं. त्याचा हेतू स्पष्ट होता, या पहाडी उंदराचा स्वाभिमान धुळीस मिळवायचा. पण झालं उलटंच. त्या अपमानाने खचून जाण्याऐवजी महाराज सिंहसारखे गरजले. त्यांनी औरंगजेबाला त्याच्याच दरबारात खडे बोल सुनावले. तुमच्यासारख्या बादशहाची सेवा करायला आम्ही इथे आलेलो नाही, हे बाणेदार उत्तर देणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. आणि त्याची शिक्षा म्हणून त्यांना नजरकैवेत टाकण्यात आलं. हो, आता विचार करा, शत्रूच्या मुलुखात चारी बाजूनी पहारे आणि मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो. अशा परिस्थितीत सामान्य माणूस भीतीने वेडा होईल, हतबल होऊन हार मानेल. पण योगी काय करतो? तो ध्यान करतो, चिंतन करतो. देसाईंच्या वर्णनानुसार महाराजांची अवस्था त्या कैदेत तशीच होती नाही का? बाहेरून शांत, पण आतमध्ये विचारांचं मंथन. बरोबर, त्यांच्या डोक्यात भीती नव्हती, होती ती फक्त शांतपणे परिस्थितीवर मात करण्याची योजना. म्हणजे असं नाही की महाराज शांत होते आणि मग अचानक त्यांना एक कल्पना सुचली. नाही, उलट त्यांची ती कमालीची शांतता, ती अढळ एकाग्रताच त्या योजनेचा उगम होती. हे कसं, जरा समजावून सांगाल? प्रचंड दबावाखाली शांत राहण्याच्या क्षमतेमुळेच त्यांना परिस्थितीतील बारकावे दिसले. पहारेकऱ्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा, मिठाईचे पेटारे आत-बाहेर कसे जातात, अगदी या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण त्यांनी केलं. जर मन चिंतेने ग्रासलेलं असतं तर हे बारकावे कधी दिसलेच नसते. म्हणजे इथे संयमाचं रूपांतर थेट धोरणामध्ये झालं. बरोबर, ती मिठाईच्या पेटाऱ्यांची कल्पना केवळ चातुर्य नव्हतं, तर ती योगी वृत्तीतून आलेली एक निष्पत्ती होती. मृत्यूच्या दाढेतून इतक्या शांतपणे योजना आखून निसटणं हे त्यांच्या योगी स्वभावाचंच प्रतीक आहे. आणि या सुटक्यानंतर तर ते संपूर्ण हिंदुस्थानात एक जिवंत आख्यायिका बनले. हो, पण एकटा माणूस कितीही मोठा असला तरी तो स्वराज्य उभारू शकत नाही. बरोबर. आग्र्यातून निसटणं हे त्यांच्या वैयक्तिक सामर्थ्याचं प्रतीक होतं, पण स्वराज्य हे सांघिक शक्तीवर उभं होतं. आणि इथेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा पैलू समोर येतो, माणसं जोडण्याची कला. देसाई यासाठी एक सुंदर रूपक वापरतात. हो, ते म्हणतात की महाराजांचं व्यक्तिमत्व एखाद्या विशाल वटवृक्षासारखं होतं, हो, जो प्रत्येकाला सावली देतो, आधार देतो, पण बदल्यात कशाचीही अपेक्षा करत नाही. आणि म्हणूनच त्यांचे मावळे, त्यांचे सरदार त्यांच्यावर जीवापाळ प्रेम करायचे. पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडेंनी आपल्या प्राणांची बाजी लावली. हो, सिंहगड जिंकण्यासाठी तानाजी मालुसरेंनी स्वतःचं बलिदान दिलं. ही उदाहरणं आपण ऐकली आहेत. पण प्रश्न हा आहे की ही असीम निष्ठा येते कुठून? ही धाकाने किंवा पैशाने विकत घेता येत नाही. मग याचं रहस्य काय होतं? याचं उत्तर महाराजांच्या निस्वार्थ चारित्र्यात आहे. देसाई दाखवून देतात की महाराजांनी कधीही स्वतःला रयतेपेक्षा वेगळं मानलं नाही. त्यांचा लढा स्वतःसाठी नव्हता. नाही, तो स्वतःच्या जहागिरीसाठी किंवा वैभवासाठी नव्हता, तर रयतेच्या कल्याणासाठी होता. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, हे ते फक्त म्हणत नव्हते, तर ते जगत होते. याचं एखादं ठोस उदाहरण आहे का कादंबरीत? म्हणजे ते आपल्या सैनिकांशी कसे वागायचे? अनेक आहेत. मोहिमेवर असताना ते सैनिकांच्याच तंबूत राहायचे, त्यांच्यासोबत जेवायचे, अच्छा. त्यांच्या सुखदुःखाची चौकशी करायचे. एखाद्या सामान्य मावळ्याला जरी काही अडचण आली तरी ती थेट महाराजांपर्यंत पोहोचू शकत होती. म्हणजे हा राजा आपल्यातलाच आहे, ही भावना त्यांनी लोकांच्या मनात निर्माण केली होती. अगदी. म्हणूनच लोकांनी त्यांना राजा नाही तर आपल्या कुटुंबाचा प्रमुख मानलं. त्यांनी फक्त माणसं नाही तर मनं जोडली होती. आणि याच विश्वासाचं रूपांतर पुढे प्रशासनातही झालं. त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. हो, आणि तो केवळ कामाची विभागणी करण्याचा प्रकार नव्हता. मग काय होतं ते? ते सत्तेचं विकेंद्रीकरण होतं आणि गुणवत्तेचा सन्मान होता. उदाहरणार्थ, अमात्यपदावर रामचंद्रपंत बावडेकरांना बसवणं किंवा पंडितराव म्हणून रघुनाथ पंडितांना नेमणं,
त्यांनी जातपात किंवा नातीगोती नाही पाहिली. फक्त माणसाची लायकी आणि निष्ठा पाहिली. बरोबर. एका योगी राजाप्रमाणे त्यांनी योग्य व्यक्तीवर विश्वास टाकला आणि त्यांना पूर्ण अधिकार दिले. हीच त्यांच्या यशस्वी प्रशासनाची गुरुकिल्ली होती. म्हणजे एकीकडे कमालीचं वैयक्तिक शौर्य आणि दुसरीकडे लोकांना सोबत घेऊन चालण्याची अविश्वसनीय क्षमता. पण योगी या संकल्पनेला एक नैतिक बाजूही असते. बरोबर. केवळ युद्ध जिंकणारा किंवा प्रशासन चालवणारा राजा म्हणजे योगी नव्हे. अगदी बरोबर. आणि इथेच महाराजांचं वेगळेपण सिद्ध होतं. त्यांच्या योगी वृत्तीचा सर्वात मोठा आणि तेजस्वी पुरावा म्हणजे त्यांनी स्त्रियांना दिलेला सन्मान. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं उदाहरण तर प्रसिद्ध आहे. सैनिकांनी तिला युद्धकैदी म्हणून आणलं होतं, नाही का? हो. आणि आता त्या काळाचा विचार करा. 17व्या शतकात शत्रूंच्या स्त्रियांना युद्धातली लूट समजलं जात असे. तो एक प्रघातच होता. त्यांच्या सैनिकांनाही वाटलं असेल की आपण राजासाठी एक मोठी भेट आणली आहे. नक्कीच. पण महाराजांनी काय केलं? त्यांनी तिला सन्मानाने साडीचोळी दिली आणि तिच्या घरी परत पाठवलं. आणि ते तिला म्हणाले, जर माझी आई तुमच्यासारखी सुंदर असती तर मीही सुंदर झालो असतो. आणि हेच त्यांना योगी बनवतं. खरंय. ज्या काळात स्त्रियांना उपभोगाची वस्तू समजलं जात होतं, त्या काळात त्यांनी एका परस्त्रीमध्ये आईचं रूप पाहिलं. हे फक्त औदार्य नव्हतं. नाही. देसाई म्हणतात की ते एक नैतिक विधान होतं, एक राजकीय संदेश होता. काय होता तो संदेश? संदेश स्पष्ट होता. आमचा लढा हा आदिलशाही किंवा मुघलशाहीच्या अन्यायकारक सत्तेविरुद्ध आहे, तिथल्या सामान्य माणसांविरुद्ध किंवा स्त्रियांविरुद्ध नाही. स्त्रियांचा अपमान करणं हे स्वराज्याच्या तत्वांमध्ये बसत नाही. अगदी. या एका कृतीने त्यांनी आपल्या हजारो सैनिकांसाठी एक आदर्श घालून दिला. स्वराज्याचा सैनिक कसा असावा याची ती एक प्रकारे आचारसंहिताच होती. आणि हीच नैतिकता त्यांच्या संपूर्ण राज्यकारभारात दिसत होती. त्यांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी सक्त ताकीद दिली होती. हो, कारण त्यांना माहीत होतं की स्वराज्य हे रयतेच्या जीवावर उभं आहे. राज्याभिषेकानंतर तर हे अधिकच स्पष्ट झालं. 1674 साली रायगडावर झालेला तो सोहळा, तो फक्त सिंहासनावर बसण्याचा नव्हता. नाही, तो स्वराज्याला एक कायदेशीर आणि सार्वभौम अधिष्ठान देण्याचा प्रयत्न होता. त्यातून त्यांनी घोषित केलं की हे राज्य तलवारीच्या जोरावर उभं असलं तरी ते न्यायाच्या आणि धर्माच्या पायावर चालेल. आणि त्या सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही त्यांच्यातला योगी जागाच होता. हो, ते म्हणाले, हे राज्य माझं नाही, हे श्रींचे आहे, मी केवळ त्याचा सेवक आहे. सत्तेच्या मोहापासून पूर्णपणे अलिप्त राहणं हेच खरं योगित्व आहे. त्यांनी लढाया जिंकल्या, किल्ले जिंकले, माणसं जिंकली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनं जिंकली. पण एका योगीचा प्रवास अंतिम त्यागामध्ये, अंतिम अलिप्ततेमध्ये संपतो. जेव्हा महाराजांना आपला अंतकाळ जवळ आल्याचं कळलं, तेव्हा त्यांना स्वराज्याची भीती वाटली का? नाही, त्यांना भीती नव्हती, तर एक कृतकृत्य भावना होती. पण मृत्यूला सामोरं जाताना त्यांनी आपल्या मुलाला संभाजी महाराजांना काय सांगितलं आणि साक्षात रायगडानेही जो अश्रू ढाळला, तो क्षण होता एका युगाचा अंत. 3 एप्रिल 1680 रायगड सुन्न झाला होता. भावुक स्वरात विचार करूनही डोळ्यात पाणी येतं. जो राजा आयुष्यभर रयतेसाठी जगला तो शांतपणे निजला. पण अनिल, त्यांच्यानंतर स्वराज्याचं काय झालं? हाच प्रश्न त्या दिवशी रायगडावरच्या प्रत्येकाच्या मनात होता आणि त्यानंतरच्या पिढ्यांच्या मनातही. हो. पण या प्रश्नाचं उत्तर महाराजांनी त्यांच्या हयातीतच दिलं होतं असं मला वाटतं. विशेषतः रणजित देसाई त्यांच्या श्रीमान योगीमध्ये जे चित्र उभं करतात त्यात याचं उत्तर दडलेलं आहे. आणि आज आपण त्याच उत्तराचा शोध घेणार आहोत. हो. आणि हे चित्र खूप वेगळं आहे की नाही? म्हणजे देसाई आपल्याला केवळ एका महान योद्ध्याच्या किंवा राजाच्या शेवटच्या दिवसांबद्दल सांगत नाहीत. नाही, ते आपल्याला एका योगी पुरुषाच्या निर्गमनाची गोष्ट सांगतात, ज्याने आपलं जीवित कार्य पूर्ण केलंय आणि आता तो शांतपणे परतीच्या प्रवासाला निघाला आहे. चला तर मग याच दृष्टिकोनातून महाराजांच्या अंतिम प्रवासाचा आणि त्यांनी दिलेल्या चिरंतन वारशाचा आपण आज सखोल वेध घेऊया. नक्कीच. देसाईंच्या वर्णनानुसार महाराजांचा अंत हा अधिक भूमी जिंकू इच्छिणाऱ्या एका महत्वाकांक्षी राजाचा नव्हता, तर आपलं कर्तव्य पूर्ण केलेल्या एका योगी पुरुषाचा होता. आणि हा फरक खूप महत्वाचा आहे. अगदी. देसाई लिहितात की शेवटच्या काळात महाराजांचा बराचसा वेळ चिंतन, मनन आणि संत सहवासात जात होता. अच्छा. समर्थ रामदासांसारख्या महान व्यक्तींशी त्यांचे संवाद वाढले होते.
जणू काही आयुष्याच्या संध्याकाळी त्या युद्धांच्या आणि राजकारणाच्या कोल्हालातून बाहेर पडून ते जीवनाच्या खऱ्या अर्थाचा शोध घेत होते. म्हणजे स्वराज्य तर उभं राहिलं बर. होतं, पण त्या स्वराज्याचा आत्मा काय आहे याचं ते चिंतन करत होते. बरोबर. आणि म्हणूनच राजमुकुट आता त्यांच्यासाठी केवळ सत्तेचं प्रतीक नव्हता. तो मग काय होता? हो, तो त्यांच्यासाठी केवळ सेवेचं आणि जबाबदारीचं प्रतीक उरला होता. याचा सर्वात मोठं उदाहरण म्हणजे राज्याभिषेकानंतरची त्यांची भावना. हो, तो भव्य दिव्य सोहळा, हिंदवी स्वराज्याची स्थापना. पण त्यानंतरही महाराज स्वतःला राजा मानत नव्हते. ते स्वतःला श्रींचा सेवक म्हणायचे. हे राज्य माझे नाही, हे राज्य श्रींचे आहे. ही भावनाच अविश्वसनीय आहे. म्हणजे सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही इतकी अलिप्तता. हीच तर योगी वृत्ती आहे. देसाई हेच तर अधोरेखित करतात. त्यांच्यासाठी सत्ता हे साध्य नव्हतं. ते एक साधन होतं, रयतेच्या कल्याणाचं साधन. अगदी. म्हणूनच शेवटच्या क्षणी जेव्हा त्यांनी संभाजी महाराजांना आणि आपल्या अधिकाऱ्यांना जवळ बोलावलं, तेव्हा त्यांनी साम्राज्याच्या विस्ताराच्या गोष्टी नाही केल्या. खजिन्याबद्दलही विचारलं नाही. नाही. त्यांनी फक्त एकच गोष्ट सांगितली, जी त्यांच्या संपूर्ण जीवनाचा सार होती. काय? राज्य म्हणजे सेवा. रयतेची काळजी घ्या. वाह! एका वाक्यात त्यांनी स्वराज्याचं संपूर्ण तत्वज्ञान पुढच्या पिढीच्या हाती सोपवलं. हो, आणि रणजित देसाईंनी हे दृश्य इतक्या सुंदरतेने आणि इतक्या गांभीर्याने रेखाटले आहे की वाचताना जणू काही आपण स्वतः त्या क्षणी रायगडावर उपस्थित आहोत असं वाटतं. खरंय, ते दृश्य वाचताना अंगावर अक्षरशः काटा येतो. पण मग हा सगळा विचार आजच्या काळात किती महत्वाचा आहे? आजच्या पिढीने श्रीमान योगी का वाचावी? मला वाटतं याचं उत्तर एका शब्दात आहे: चारित्र्य. चारित्र्य. हो, सत्ता आणि चारित्र्य यांच्यातला संघर्ष आज आपण रोज पाहतो. अगदी. तुम्ही अचूक मुद्दा मांडला. आजच्या काळात जिथे सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दिसते, तिथे महाराजांचं जीवन एका दीपस्तंभासारखं वाटतं. त्यांनी दाखवून दिलं की चारित्र्य हे सत्तेपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. त्यांची प्रत्येक कृती, मग ती लढाई असो, तह असो किंवा प्रशासकीय निर्णय असो, त्याला एक नैतिक अधिष्ठान होतं. याच संदर्भात तुम्ही वापरलेला होकायंत्र हा शब्द मला खूप आवडला. महाराजांचं जीवन एका नैतिक होकायंत्रासारखं आहे, नाही का? बरोबर. जेव्हा आपण लोभ, सत्ता किंवा व्यक्तिगत स्वार्थाच्या मोहात दिशाहीन होतो, तेव्हा त्यांचं जीवन आपल्याला योग्य दिशा दाखवतं. आणि देसाईंनी कादंबरीत अशी अनेक उदाहरणं दिली आहेत जिथे महाराजांचं हे नैतिक चारित्र्य तळपताना दिसतं. हो, यातलं एक उदाहरण जे नेहमीच मनाला स्पर्शून जातं ते म्हणजे कल्याणच्या सुभेदाराचा सुनेचा प्रसंग. हो, सैनिकांनी तिला युद्धकैदी म्हणून पकडून आणल्यावर महाराजांनी तिला सन्मानाने परत पाठवलं. पण इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. विचारा ना. काही लोक याकडे केवळ त्यांच्या मोठेपणाचं उदाहरण म्हणून पाहतात, पण देसाईंच्या लेखणीतून या घटनेचं महत्त्व त्याहून अधिक खोल वाटतं. नक्कीच. ही केवळ एका व्यक्तीच्या मोठेपणाची गोष्ट नाहीये. हे एक राजकीय आणि नैतिक धोरण होतं. अच्छा, धोरण. हो, त्या एका कृतीतून महाराजांनी संपूर्ण स्वराज्याला आणि शत्रूंनाही एक स्पष्ट संदेश दिला. त्यांनी सिद्ध केलं की त्यांचा लढा हा मुघल सत्तेच्या अन्यायी धोरणांविरुद्ध आहे, तिथल्या सामान्य माणसांविरुद्ध किंवा स्त्रियांविरुद्ध नाही. म्हणजे स्त्रीचा आदर हा स्वराज्याचा अविभाज्य भाग असेल हा नियमच त्यांनी घालून दिला. अगदी. ही योगी राजाच्या राज्याची ओळख होती. आणि चारित्र्याची परीक्षा केवळ विजयात होत नाही, ती पराभवातही होते. पुरंदरच्या तहाबद्दल काय सांगाल? तो तर वरकरनी एक मोठा पराभव वाटतो. हो, आणि अनेकांना तो आजही एक धक्कादायक प्रसंग वाटतो. 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा मुलूक मुघलांना देणं. हे म्हणजे संपूर्ण शरणागती वाटते. बरोबर. पण देसाई या घटनेकडे महाराजांची राजकीय प्रगल्भता आणि स्थितप्रज्ञता म्हणून पाहतात. स्थितप्रज्ञता म्हणजे काय नेमकं? स्थितप्रज्ञता म्हणजे यशाने हुरळून न जाणं आणि अपयशाने हचून न जाणं. भावनेच्या आहारी न जाता शांत चित्ताने परिस्थितीचं विश्लेषण करून दूरगामी निर्णय घेणं. त्यावेळी मिर्झाराजे जयसिंगांचं आक्रमण इतकं भयंकर होतं की संपूर्ण स्वराज्यच नष्ट होण्याची भीती होती. आणि अशा वेळी महाराज भावनेच्या आहारी गेले असते तर त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्णय घेतला असता आणि कदाचित त्यात स्वराज्य संपलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी 2 पावलं मागे घेतली. हो, कारण त्यांना माहीत होतं की ही तात्पुरती माघार आहे. स्वराज्याचं अस्तित्व टिकवणं हे त्या क्षणी जास्त महत्वाचं होतं. हा निर्णय घेताना त्यांच्या मनावर किती मोठं ओझं असेल.
याची आपण कल्पनाच करू शकतो. पण त्यांनी तो अत्यंत कडूघोट पचवला. हीच त्यांच्या योगी वृत्तीची खरी परीक्षा होती. आणि याच्या अगदी विरुद्ध जेव्हा स्वाभिमानाचा प्रश्न आला तेव्हा तेच महाराज आग्र्यात पूर्णपणे वेगळे दिसतात. हा विरोधाभास नाही, ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे पुरंदरचा तह स्वराज्याच्या अस्तित्वासाठी होता, तर आग्र्यातला बाणेदारपणा स्वराज्याच्या आत्मसन्मानासाठी होता. हो, कमी दर्जाच्या सरदारांमध्ये उभं केलं. तिथे जर महाराज झुकले असते तर त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा स्वाभिमान कायमचा पायदळी तुडवला गेला असता. आणि त्यांनी ते होऊ दिलं नाही. उलट त्यांनी औरंगजेबानं त्याच्याच दरबारात खडे बोल सुनावले. मृत्यू समोर दिसत असताना इतकं धैर्य. हे धैर्य येतं आत्मविश्वासातून. मी जे करतोय ते योग्य आहे, ही भावना जेव्हा मनात पक्की असते तेव्हा जगातील सर्वात मोठ्या सत्तेलाही तुम्ही आव्हान देऊ शकता. आणि त्यानंतरची त्यांची सुटका, ती केवळ चातुर्याची कथा नाहीये. अजिबात नाही. ती प्रचंड मानसिक शांततेची आणि अढळ आत्मविश्वासाची कहाणी आहे. मृत्यूच्या दाढेत राहून शांतपणे योजना आखणं हे एका योगी पुरुषालाच शक्य आहे. म्हणजे या तिन्ही प्रसंगांमधनं देसाई आपल्याला महाराजांच्या चारित्र्याचे 3 पैलू दाखवतात: नैतिक शासन, स्थितप्रज्ञ राजकारण आणि अढळ स्वाभिमान. अगदी. आणि हाच त्यांचा खरा वारसा आहे, जो केवळ काही किल्ले किंवा प्रदेशापुरता मर्यादित नाहीये. तर मग त्यांचा खरा वारसा काय आहे? महाराजांचा खरा वारसा म्हणजे त्यांनी सामान्य माणसाला दिलेला आत्मसन्मान. आत्मसन्मान. हो, शतकानुशतके परकीय आक्रमणांखाली दबलेल्या, आपला स्वाभिमान गमावून बसलेल्या समाजात त्यांनी एक नवी चेतना फुंकली. देसाईंच्या मते महाराजांनी केवळ राज्य जिंकलं नाही, तर त्यांनी एका राष्ट्राला आत्मविश्वास दिला, त्याला जागृत केलं. बरोबर. कारण भौतिक गोष्टींपेक्षा ही भावना जास्त चिरस्थायी असते, की नाही? महाराजांनी लोकांना हे जाणून दिलं की ते गुलाम नाहीत, ते आपले स्वतःचे स्वामी आहेत. आपण आपलं राज्य उभं करू शकतो आणि ते यशस्वीपणे चालवू शकतो, हा विश्वास. हाच तो विश्वास. ही भावना कोणत्याही राज्यापेक्षा, कोणत्याही खजिन्यापेक्षा मोठी होती. आणि म्हणूनच त्यांच्या देहाबरोबर त्यांचा विचार संपला नाही. त्यांच्या बलिदानाने मराठ्यांचा लढा संपला नाही, उलट तो अधिक तीव्र झाला. हे कसं शक्य झालं? कारण शिवाजी महाराज तोपर्यंत केवळ एक व्यक्ती राहिले नव्हते. ते एक विचार बनले होते. अगदी. स्वराज्याचा विचार, न्यायाचा, सहिष्णुतेचा, स्त्री सन्मानाचा आणि प्रजेच्या हिताचा विचार. त्यांनी लावलेल्या स्वराज्याच्या लहानशा रोपट्याचा पुढे एक प्रचंड मोठा वेल झाला. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र संभाजी महाराज यांनी तोच पराक्रम दाखवला. 9 वर्ष त्यांनी औरंगजेबाला अक्षरशः सडो की पळो करून सोडलं. आणि त्यांच्या बलिदानानंतरही लढा थांबला नाही. नाही. राजाराम महाराजांनी जिंजीवरून लढा चालू ठेवला. आणि त्यांच्या पश्चात महाराणी ताराबाईंनी तर इतिहासातलं एक सुवर्णपान लिहिलं. खरे? एका स्त्रीने त्यावेळच्या सर्वात मोठ्या पातशहाला 27 वर्ष झुंजवलं आणि अखेरीस त्याला अपयशी होऊन याच मातीत जीव सोडावा लागला. हे सगळं का घडलं? कारण शिवाजी महाराजांनी पेटवलेली स्वातंत्र्याची आणि आत्मसन्मानाची ज्योत या प्रत्येकाच्या मनात तेवत होती. तो लढा एका व्यक्तीचा राहिला नाही, तो रयतेचा लढा झाला. म्हणजे महाराजांनी केवळ एक राज्य नाही, तर एक अशी प्रेरणा निर्माण केली जी पिढ्यानपिढ्या टिकली. त्यांचा खरा वारसा हाच आहे. श्रीमान योगी आपल्याला हेच सांगते. बरोबर. त्यांचा वारसा हा केवळ लढायांपुरता मर्यादित नाहीये, तो एका न्यायपूर्ण, नीतिमान शासनाच्या आदर्शाचा आहे. आणि ती संकल्पना जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत महाराज आपल्यात जिवंत आहेत. खरंच, एका राजाने योगी बनून जे साधलं, ते कदाचित हजारो योद्धे मिळूनही साधू शकले नसते. पण जाता जाता एक विचार मनात येतो. देसाई महाराजांना योगी म्हणून सादर करतात, जे सत्तेपासून अलिप्त आहेत. आजच्या जगात जिथे प्रत्येक नेता सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, तिथे सत्तेत राहूनही त्यापासून अलिप्त राहण्याची कल्पना लोकांना कितपत पटेल? आणि हाच खरा प्रश्न आहे. कदाचित श्रीमान योगी आपल्याला हेच विचार करायला भाग पाडते की नेतृत्व म्हणजे केवळ पद आणि अधिकार नाहीये, ती एक सेवा आणि जबाबदारी आहे. आणि जोपर्यंत आपण या दृष्टिकोनातून नेतृत्वाकडे पाहत नाही, तोपर्यंत महाराजांच्या स्वराज्याचं खरं सार आपल्याला कधीच कळणार नाही. रणजितांच्या लेखणीतून उतरलेला हा योगीराज आपल्या मनात सदैव जिवंत राहो. बुक वाईज विथ अनिलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.